महिन्याला 25,000 रुपये इतका पगार असल्यावर सुद्धा फ्लॅट घेता येतो, फक्त काळजी घ्यायला हवी. माणसाला जगायला कोणत्या गोष्टी लागतात? या लहानपणीच्या प्रश्नाचं परमनंट उत्तर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. पण या गोष्टीला गेला बाजार झाली 25 वर्ष. स्पर्धा वाढली, महागाई वाढली आणि या सगळ्या माणसांच्या जगण्याच्या गोष्टींची यादी सुद्धा मोठी झाली. आता जगायला अन्न, वस्त्र पुरेसं नाहीये, तर चांगलं शिक्षण, नोकरी, लग्न आणि हे सगळं झाल्यावर येतं ते स्वतःचं हक्काचं घर. होय, निवाऱ्याचं काय? तुम्ही भाड्याच्या घरात सुद्धा राहू शकता. पण मग आयुष्यभर असं भाडे करू म्हणून विऱ्हाड फिरवायचं आणि लग्नासाठी तरी किमान स्वतःचं घर असलं पाहिजे की. अशी प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची मनात एक सुप्त दडून बसलेली इच्छा असते. पण इच्छा तिथे मार्ग हे सुविचारात म्हणायला ठीक आहे, कारण स्वतःचं घर घ्यायला इच्छा तिथे लागतं. लाखोंमधलं डाऊन पेमेंट, 25 वर्ष निघतील पण ईएमआय काही संपणार नाही इतकं भलं मोठं कर्ज. यामुळे होतं काय, घर घेण्याच्या स्वप्नाच्या मागे धावून बरेच जण नको ती चूक करतात आणि एका 1 BHK स्पेस कर्जावर घेऊन आपलं सारं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. तर बरेच जण हा सगळा विचित्र प्रकार बघून घर घेण्याचं स्वप्न बघायला सुद्धा घाबरून जातात. पण मग खरंच आपल्यासारख्या अगदी महिन्याला 25 ते 30,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला आणि पुणे मुंबई सारख्या शहरात आयुष्य घालवणाऱ्या व्यक्तीला कधीच घर घेता येणार नाहीये का? तर याचं उत्तर आहे नाही. अगदी कमी पगारात सुद्धा पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये घर घेता येऊ शकतं. पण त्यासाठी लागतं कित्येक वर्षांचं परफेक्ट आर्थिक नियोजन. आजच्या व्हिडिओमधून तुमच्या अवघ्या 25 ते 30 हजाराच्या पगारातून तुम्ही तुमच्या घराचं स्वप्न कसं साकार करू शकता, घर नेमकं कुठे, कधी आणि केव्हा आणि कसं घ्यायचं, या सगळ्या प्रश्नांची अगदी साधी सोपी उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. घर हे 1 RK घ्यायचं की 3 BHK घ्यायचं, इन्कम नुसार घराचं बजेट किती ठेवायचं, डाऊन पेमेंट नेमकं किती करायचं, या सगळ्यावर विचार करण्यापेक्षा एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधणं हे महत्वाचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला घर नेमकं का घ्यायचंय. आता तुम्हाला वाटेल यात कसली आली फिलॉसॉफी? तर हो, फिलॉसॉफी म्हणा किंवा काही म्हणा, पण आपल्याला घर नेमकं का घ्यायचंय याचं उत्तर आपल्याला ठळकपणे डोक्यात फिट बसलायला पाहिजे. म्हणजे कुणाला नोकरीसाठी आता एकाच शहरात कायमस्वरूपी सेटल व्हायचंय, कुणाचं लग्न जुळेना म्हणून तो फ्लॅट घेण्याच्या नादाला लागलाय, तर कुणी आपली सहज गुंतवणूक म्हणून फ्लॅटवर फ्लॅट खरेदी करत सुटतोय. कारण या एका प्रश्नाच्या उत्तरावर तुमच्या घराची अख्खी इमारत आणि त्याचं बजेट सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. होय, घर घ्यायचं ठरलं की मग लगेच चांगले प्रोजेक्ट्स पाहून येतो. कर्ज कुठे भेटतंय का यासाठी बँकेच्या चक्रा सुद्धा मारतो. असले फाजील उद्योग किंवा असला आततायीपणा न करता पहिली गोष्ट करायची ती आयुष्याच्या आर्थिक नियोजनाची. म्हणजे तुम्ही इमर्जन्सी फंड तयार केलाय का? कुटुंबातील हॉस्पिटल किंवा यासारख्या कोणता मोठा खर्च येत्या काळात होणार आहे का? तुमच्या स्वतःचा पगार पाहता तुम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्की किती टक्के पगार वाढीच्या अपेक्षा ठेवता? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही येणाऱ्या काळात शहरातून घराकडे शिफ्ट होण्याचा विचार तर करत नाहीये ना? या सगळ्याची तुम्ही सगळी पॉझिटिव्ह उत्तरं दिली तर मग त्यानंतर तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी प्रत्यक्ष व्यावहारिक पावलं टाकायला सुरुवात करू शकता. अर्थात सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो घराच्या बजेटचा. तर यासाठी तुम्ही 5, 20, 40 चा थंब रूल वापरू शकता. हा नियम काय सांगतो, तर घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 पट जास्त नसावी. घराची 20% रक्कम तुम्ही डाऊन पेमेंट केलेली असावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा ईएमआय हा तुमच्या मंथली इन्कमच्या 40% पेक्षा जास्त नसावा. हे सगळं करून झालं की तुमच्या घरासाठीच्या बजेटचा एक परफेक्ट आकडा तुमच्या समोर येईल. हे बजेट उगाच स्ट्रेच न करता त्या बजेटनुसार मग तुम्ही पुढचा विचार करू शकता, ते म्हणजे घराचं लोकेशन आणि स्पेस. तुमचं कुटुंब किती मोठं आहे हे पाहून सर्वात सुरुवातीला आपण घराच्या स्पेस बद्दल बोलू शकतो. म्हणजे तुम्हाला 1 RK पुरेसा आहे की 3 BHK शिवाय पर्यायच नाहीये, हे उत्तर यातून क्लिअर होऊन जाईल. सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या झेपेमध्ये हनुमान उडी मारण्याचे स्वप्न न पाहता थोडं प्रॅक्टिकली काही गोष्टी नीट विचार करून पहा. प्रोजेक्ट शहरापासून थोडा लांब पाहिला तर अर्थात त्याचं बजेट तुम्हाला परवडणारं ठरू शकतं. फक्त बजेटच नाही तर मेट्रो सिटीच्या महत्वाच्या स्पॉटच्या 1 RKच्या बजेटमध्ये तुम्ही आउटसाइडला ऐस पैस 2 BHK सुद्धा आरामात मिळवू शकता. घर एकदाच होतं तर मोठंच घेऊ
असल्या इलॉजिकल गोष्टीचा विचार न करता आपल्याला स्वतःच्या कमाईनं कोणताही आर्थिक ताण न घेता परवडणारं घर घ्यायचं आहे, हा रॅशनल थॉट सतत डोळ्यासमोर नक्की ठेवा. यानंतर येतो तो सर्वात महत्वाचा मात्र तितकाच किचकट भाग, गृहकर्ज म्हणजेच होम लोनचा. तुमचा पगार जितका जास्त तितकाच हप्ता भरण्याची तुमची क्षमता जास्त. हाच एक निकष लागू करून सध्याच्या सर्व बँका कर्ज देत असतात. तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं, साधारण हप्ता किती बसेल, या सगळ्याचा अंदाज तुम्ही घर बसल्या ऑनलाईन होम लोन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता. वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईटवर सुद्धा हे कॅल्क्युलेटर असतात. कुठल्या बँकेमध्ये कर्जासाठी काही योजना सुरू आहेत का, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, बँक फी, जीएसटी याची देखील बारीक माहिती या टप्प्यामध्ये नक्की करून घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आणि अशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन तुम्ही घरासाठी चांगली सबसिडी मिळवू शकता. अशा योजनांमधून तुमचा मंथली इंटरेस्ट देखील कमी होतो, जी गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. कमी पगारामध्ये ईएमआय भरताना फारच ओढाताण होत असेल तर काही दिवस तुम्ही फ्लॅट भाड्याने देऊन पैसे उभे करू शकता. महिन्याचा किमान ईएमआय निघून जाईल अशा साइड इन्कमचा देखील तुम्ही विचार करू शकता. अशा अनेक लहान मोठ्या बारकाव्यांचा नीट पद्धतीने अभ्यास करून तुम्ही अगदी साध्या पगारात सुद्धा तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. आता येतो तो सर्वात महत्वाचा मुद्दा की घर घेण्यासाठीचं योग्य वय काय. याचं अगदी एका बाजूला झुकलेलं उत्तर देता येऊ शकत नाही, पण या सगळ्या गोष्टी पर्सन टू पर्सन बदलू शकतात. म्हणून घर घेताना कोणतीही घाई न करता अशा सर्व बाजूंचा नीटनेटका विचार केला की अगदी आपल्याला हवं तसं भविष्यात कोणत्याही आर्थिक तणावातून न जाता तुम्ही अगदी आनंदानं तुमच्या घराला होम स्वीट होम म्हणू शकता. गरज आहे ती फक्त घर घेण्यासंदर्भातील आर्थिक साक्षरतेची. बाकी घर घेणं हे तुमच्याही आयुष्यातील स्वप्न आहे का, त्यासाठी तुमची जुळवाजुळव नक्की कशी चालू आहे, तुमच्या या संदर्भातील अनुभव आणि सजेशन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आर्थिक साक्षरते संदर्भातील अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी अर्थक्रांतीच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.